केलेला आहे, काय प्रतिक्रिया तुमची? सर्वप्रथम आम्ही धन्यवाद देतो विकास लवंडे साहेबांना की त्यांनी मुस्कटदाबीचा विरोध करून ह्या खोट्या वारकऱ्यांना विरोध करून खरं बोलायची हिंमत ठेवली आणि ते बोलत राहणार, कारण आम्हीच त्यांच्याबरोबर आहेत. दुसरं, जे घुसखोरी करणारे शास्त्री सुद्धा म्हणून घेतात सन्माननीय संग्रामजी भंडारी यांचा आम्ही जोडे मारून निषेध केला आहे. आणि विकास लवंडे साहेबांना एवढं सांगणं आहे की बस तुम्ही साहेब तुमचं नीटभीड बोलणं चालू ठेवा, आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहेत. दुसरं, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जिथं सांगतात की आपली किती ट्रिलियन आपली आर्थिक परिस्थिती सुधारलेली आहे, आणि अशा परिस्थितीत लोकांना घाबरायचं काम ते करतात आहे की सोनं खरेदी करू नका, मेट्रो ट्रेनने जा. तर आम्ही मग सामान्य माणसं जर सोनं खरेदी करणार नाही, मग ते सण कसे करणार, हिंदू सण कसे करणार? म्हणून मला आता कळालं त्यांचं पुढचं प्लॅन काय. तर सोनं कोणचं खरेदी करतं, हे मोदी सोनं आहे, हे खरेदी करा आणि ह्याच्यातून तुमचं सण पूर्ण करा, हिंदू सण पूर्ण करा. आणि जिथं मेट्रो ट्रेन नाही तिथं मोदी मेट्रो ट्रेन अशी येईल, याच्यामध्ये बसून तुम्ही प्रवास करा, असं मोदी साहेबांचं म्हणणं आहे. सर्वसामान्य लोकांची थट्टा करायचं काम त्यांनी चालू केलेलं आहे. ते पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आता बोलण्याचा सुद्धा अधिकार राहिलेला नाही का? पूर्वी महाराष्ट्राला संपवायचं काम करायचं काम भाजप पूर्णपणे करत आहे. स्वतः काही गोष्टी स्वतः करता येत नाही म्हणून असे खोटाड शास्त्री लोक पुढे करून आज बघितलं आपण की सगळे बंधुबाबांचं कशा प्रकारे निघतात. ते एकीकडे लव जिहाद सांगितलं जातं आणि दुसरीकडे खरताचा या ढोगी बाबाचं समर्थन केलं जातं. लाज वाटत नाही आहे भाजपचे लोक, आम्ही तर निषेध करतो. जनसमुदाय कायदा काही महिन्यापूर्वी पारित केला होता, त्यानंतरचा हा सगळा विषय सुरू आहे का? जनसुरक्षा कायदा हा फक्त विरोध करण्यासाठी आहे. त्यांच्या बाजूने त्यांच्या पक्षाची भूमिका आणि समाजाचा नाश करायच्या भूमिकेसाठी नाही, ती फक्त विरोध करण्यासाठी आहे. महाराष्ट्र एकजूट ठेवायचा जो प्रयत्न करेल त्याच्या विरोध करण्यासाठी जनसुरक्षा कायदा आहे. पेट्रोल डिझेलचे भाव वाढण्याची शक्यता असताना नरेंद्र मोदी यांनी सांगितले की जनतेवर सगळं थोपवण्याचा प्रयत्न केला आहे की महागाईचा एक तर भस्मासुर, त्याच्यामध्ये जनतेला सांगतायत की तुम्ही इलेक्ट्रिक यानं जा त्यानं जा, काय ह्याच्याबद्दल काय सांगा? ही खोटी, ही जी महागाई दाखवली खोटी आहे. जर पेट्रोल डिझेलची अशी परिस्थिती निर्माण होणार होती तर मग यांची जी मैत्री आहे भारत देशाच्या लोकांबरोबरची, म्हणतात आम्ही एवढे 500 देश फिरून आलेत, हे यांची मैत्री गेली कुठे? यांना कोण काय मदत करत नाही. मदत करणार इराणला विरोध करतात आहे. अमेरिकेच्या याच्यासमोर पंतप्रधानासमोर यांचा लाग नाही बोलायचा, काही म्हणेल तसं बघावं लागते. अशा अकार्यक्षम आणि हिंमत नसताना मोदीकडून अजून अपेक्षा ठेवणार काय? जनसामान्य लोकांनी यांच्या बळी न पडता स्वतःचा विचार करून एकत्र राहावा.